रुसली कुंकू हसलं मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर आता बाळजाची इंडिकेटर लागायची वेळ आलेली आहे. बाळजाची आता नुकतीच वाट लागणार आहे, कारण बाळजाचा भूतकाळातील मोठा पुरावा आता समोर आला आहे आणि त्यामुळेच तो माणूस बाळजाची पूर्णतः वाट लावणार आहे आणि त्यामध्ये कृष्णा ही वरचढ ठरणार आहे. तर नेमकं कसं काय घडणार आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. खरं तर आता बाळजानं जे काही कारनामे केलेले असतात त्यामुळे आता गावकरी खूप जास्त उदास असतात. गावकऱ्यांचं सगळं जीवन हराम केलेलं असतं या बाळजानं. म्हणजेच बाळजाने मुद्दामूनच सगळ्यांच्या लाईट्स बंद केलेल्या असतात, सोबतच पाणी आणि शेतकऱ्यांचं होणारं नुकसान या सगळ्याला बाळजा जबाबदार असते. पण बाळजा आता असं दाखवत असते की तिनं काहीच केलेलं नाही, परंतु आता जे गावातले शेतकरी असतात त्यांना हे हाल सहन होत नाहीत आणि त्यामुळे आता त्या गाव सोडून ती लोक चाललेली असतात. जेव्हा आता ती लोक गाव सोडून जातात ना, तेव्हा मात्र त्यांना नेमकी कृष्णा सापडते आणि कृष्णा त्यांना विचारते की काय झालं होतं. त्यावर कृष्णा आता त्यांना सगळ्या काही गोष्टी सांगू लागते आणि जेव्हा कृष्णा या सगळ्या गोष्टी कृष्णाला कळतात ना, तेव्हा कृष्णाला खूप जास्त राग येतो आणि तिला बाळजाचं सत्य समजतं. त्यामुळे कृष्णा आता बाळजाला जाब विचारायला डायरेक्टली घरी येते आणि जेव्हा ती घरी आलेली असते ना, तेव्हा मात्र आता सगळं काही चित्र उलटं पालटं झालेलं असतं, कारण बाळजासाठी एक चिठ्ठी आलेली असते आणि बाळजा जेव्हा ती चिठ्ठी कृष्णासमोर वाचते तेव्हा खूप जास्त भीती आता बाळजाला वाटू लागलेली असते, कारण भूतकाळातील एक माणूस जो आहे तो बाळजाचा पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात आलेला असतो आणि तिला सरासर धमकीच दिलेली असते की तुझं आता काय होईल ते विचार करून घे, जुने हिशोब चुकते करायला मी आलो आहे, असं देखील आता तो म्हणत असतो. आणि ही चिठ्ठी वाचून मात्र बाळजा खूप जास्त घाबरते. तिला समजत नाही की काय करू. त्यात कृष्णा तिच्या आता जखमेवर मीठ चोळत असते आणि म्हणत असते की आता कळली का खरी मजा कशात आहे ती, म्हणजे तुम्हाला आता जे काही त्रास सहन करावे लागणार आहेत ना त्याला सामोरे जा. त्यामुळे आता मला तुम्ही कोणत्याही गोष्टी सांगू नका, मला सगळं कळलेलं आहे, तुमची कशी वाट लागली आहे ते. नक्कीच तुमचं हे जे काही गुपित आहे ना ते लवकरच बाहेर येईल आणि तुमची वाट लागेल, असं देखील कृष्णा आता सांगू लागते. त्यावर बाळजा खूप जास्त घाबरते. बाळजाला कळत नसते की काय बोलावं आणि काय नाही, त्यामुळे बाळजा हे निश्चितच पडून असते. पण कृष्णाला आता कळून चुकलेलं असतं की नक्कीच एक मोठा पुरावा जो आहे तो आता हाती लागलाय आणि त्यामुळे सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मनासारख्या होणार आहेत, म्हणून ती बाळजाला आता चिडवत असते. पण दुसरीकडे बाळजाच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतो. इकडे कृष्णा हिला समजत नसतं की गावातल्या लोकांना न्याय हा मिळवून द्यायला हवा, पण तो कसा, कारण गावातले लोक सध्या त्यांची परिस्थिती पाहता प्रत्येक जण जर गाव सोडून जायला लागलं तर कसं होईल, प्रत्येकाचं नुकसान होईल हे देखील कृष्णाला माहिती असतं. आणि आता कृष्णा या सगळ्याबद्दल आढळरावांशी बोलते. आढळराव कृष्णाला म्हणतात की तुला मी म्हटलं होतं ना की ही बाळजा शेतकऱ्यांचा वापर कसाही करू शकते. जेव्हा तिचा फायदा होता तेव्हा तिनं फायदा करून घेतला आणि आता निवडणूक जवळ आली तर त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करते. म्हणजेच कसं, सगळे जे शेतकरी आहेत ते तिच्या बाजूने उभे राहतील, तिला घाबरतील, मग ती सगळ्यांचा पुन्हा एकदा वीज पुरवठा त्यासोबत पाणी हे सगळं सुरू करून त्यांच्या मनात पुन्हा जागा निर्माण करणार आणि तिला ओढ मिळवण्यासाठी तिचे हे सगळे खेळ चाललेले आहेत हे देखील आता आढळराव सांगत असतात. आढळराव जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगतात तेव्हा कृष्णासुद्धा बारकाईने या गोष्टीचा विचार करते आणि कृष्णा आता ठरवते की आता हार म्हणून चालणार नाही. काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामागे बाळजाचा हात आहे आणि हे सगळं सत्य मला दुष्यंत सरकारांसमोर आणावं लागणार आहे आणि त्यासाठी मी वाटेल ते करेन, असंही आता तिच्या डोक्यामध्ये चालू असतं आणि त्यामुळे ती तशा परीने त्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. आढळराव आता तिला सांगत असतात की बघ, हे बघ, या ज्या काही गोष्टी आहेत त्या शांतपणाने कर. कालही मी तुला म्हटलं होतं की कृष्णा बाळजा जी आहे ना ती तिला जे हवं ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाते, तसंच आता तूही करायचं आहे. म्हणजे तुला गावातल्या लोकांचं हित तर चांगलंच माहिती आहे, मग गावातल्या लोकांच्या जर लाईट आणि त्याचसोबत पाणी हे सगळे काही उपयोगी वस्तू तू सुरू केल्यास तर नक्कीच अख्खं गाव तुझ्या पाठीशी उभं राहील आणि आता असंच झालं पाहिजे. त्याच वेळेला बाळजाला आलेली धमकी याबद्दल देखील आता विचारणा केली जाते. म्हणजेच कृष्णा ही आढळरावांना बोलत असते की तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का, म्हणजे बाळजाबाईंचा काही भूतकाळ आहे का, कारण आज ना त्यांना एक चिठ्ठी आली होती, त्या चिठ्ठीमुळे त्या खूप जास्त अस्वस्थ होत्या.
बाळजाला चिठ्ठी कोणी पाठवली होती? नाव नाही माहिती, पण त्या चिठ्ठीवर एवढं लिहिलं होतं की मी पुन्हा आलोय हिशोब चुकता करायला. मग आता अडळराव देखील विचार करतात. अडळरावांना काही दुश्मन बाळजाचे माहिती असतात, जे की बाळजाने स्वतःहून आपल्या अंगावर ओढवून घेतलेले असतात. आणि बाळजाचे हे सगळे दुश्मन माहिती असतानाच ते म्हणतात की यातला नक्की कोण आहे ना हे खरंच माहीत नाही, पण बाळजा नक्कीच या सगळ्यामध्ये फसणार आहे हे मात्र नक्की. हे सुद्धा आता अडळरावांना माहिती असतं. दुसरीकडे बाळजा आता खूप जास्त खुश असते, कारण तिने सगळ्या गावकऱ्यांचं पाणी, त्यासोबत लाईट्स सगळं काही बंद केलेलं असतं. त्यामुळे गावकरी हवालदिल झालेले असतात, अक्षरशः तिच्या पायापाशी येऊन पोचलेले असतात. आणि त्यामुळे तिला ह्या सगळ्या गोष्टी असाच हव्या होता. आणि तिचं सगळं काही मनासारखं झाल्यामुळे ती आज खूप जास्त खुश होती आणि त्या सगळ्याबद्दल ती बोलतच होती. दुसरीकडे आता पूजाने लग्न करण्याचा निर्णय तर घेतलेला असतो आणि ती जयकांतला या सगळ्याबद्दल सांगू लागते. जयकांत म्हणत असतो की तू जो काही निर्णय घेतला आहेस तो एकदम परफेक्ट आहे आणि मला तुझा हा निर्णय आवडलाय. त्यामुळे मी तुझ्या या निर्णयाला तुझ्या पाठीशी आहे आणि मी नेहमीच तुझ्या पाठीशी राहीन, कारण मला माहिती आहे ना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण उत्तमरित्या करू शकतो आणि म्हणूनच मी तुला नेहमीच साथ देईन असं देखील म्हटलं जातं. मग काय करायचं आहे, कसं लग्न करायचं आहे असं देखील पूजा विचारते. त्यावर मात्र आता मला राहवत नाही आहे, मी घरात कोणालाही विचारणार नाही आहे की आपण कसं काय लग्न करायचं आहे ते. मी तर ठरवलं आहे आपण आपल्या मर्जीनंच लग्न करायचं. म्हणजे काय तर आपण पळून जाऊन लग्न करायचं, घरात कोणालाही कळू द्यायचं नाही, घरातल्यांना सगळ्यांना मोठं सरप्राईज द्यायचं, कारण आपल्या घरामध्ये कळलं तर सगळ्यांना समजून जाईल आणि सगळे आपल्या लग्नाच्या विरोधात होतील. त्यामुळे मला हे सगळ्यांना कोणाला सांगायचं नाही आहे, आपण गुपचूपमध्ये बाहेर लग्न करूया आणि सगळ्यांनाच घरी जाऊन मोठं सरप्राईज देऊया असं देखील आता जयकांत सांगू लागतो. जयकांतचं हे सगळं म्हणणं चांगल्या पटीनं आवडलेलं असतं आणि त्यामुळे जयकांतही म्हणतो की चालेल, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं अगदी आपण करूया. जयकांतच्या या सगळ्या प्रश्नाला आता ज्या तयार असते, त्यामुळे तो खूप जास्त खुश होतो आणि तोही विचार करतो की चला फायनली आपल्याला हवंय ते सगळं काही एकदम परफेक्ट होतंय. आणि त्यामुळेही ती खूप जास्त खुश झालेली असते आणि ती आता बघत असते, कारण तिला आता लवकरात लवकर त्या घरात जायचं असतं आणि कृष्णाचा चांगला चाललेला संसार उद्ध्वस्त करायचा असतो. यासाठी ती खास करून तिथं जाणार असते आणि यासाठी तिने आता मस्त असं प्लॅनिंग केलेलं असतं. दुसरीकडे कृष्णा आता दुष्यंतशी बोलायला येते. गावकऱ्यांना लाईट आणि पाणी बंद झाल्यामुळे त्यांना होणारा त्रास आणि या सगळ्या सोयींबद्दल ती आता दुष्यंतशी बोलत असते. त्यावर दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो की तुला काय वाटतंय हे सगळं कोणी केलं आहे. तर दुसरीकडे कृष्णा म्हणत असते की आता जरी मी सांगायला गेले तरी तुमचा माझ्या बोलण्यावर कुठे विश्वास बसणार आहे, कारण तुम्हाला या सगळ्या गोष्टी खोट्याच वाटतील की तुम्हाला कोणत्याच गोष्टी खऱ्या वाटणार नाहीत हेही मला माहिती आहे. त्यामुळे मी काही सांगून उपयोग आहे असाच विचार ना कृष्णा मनातल्या मनात करत असते. दुष्यंत आता कृष्णाला म्हणत असतो की तू काही बोलतच नाही आहेस, काय झालं आहे. त्यावर कृष्णा म्हणते मला बी कळत नाही आहे, पण गावात खूप जास्त नुकसान होत आहे, गावकरी अक्षरशः गाव सोडून जायला निघालेत. मग आता आपण यावर काहीतरी पर्याय तर शोधून काढायला हवा. त्यावर दुष्यंत म्हणतो की पर्याय काय, आपल्याला स्वतः मला असं वाटतं ना की तिथं जायला लागणार आहे. ऑफिसमध्ये गेल्यानंतरच आपल्याला सगळी माहिती मिळेल आणि म्हणून मला असं वाटतं आपण आधी या परीने विचार करूया की गावातल्यांचं नुकसान कसं होणार नाही. आपण स्वतः पाहणी करूया आणि जर गरज लागली तर आपण MSCB ऑफिसला सुद्धा जाऊया. का लाईट्स बंद झाले आहेत आणि पाणी पुरवठासुद्धा का बंद झाला आहे यामध्ये सखोल मी अभ्यास करेन आणि या सगळ्या गोष्टी आधी बघेन, मग तर झालं असं देखील आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टींचा विचार जेव्हा आता स्वतः दुष्यंत करत असतो त्यामुळे कृष्णाला सुद्धा बरं वाटतं आणि कृष्णाही आता म्हणत असते की खऱ्या अर्थानं मला आज आनंद होतोय की तुम्ही माझ्या पाठीशी इतक्या खंबीरपणे उभे आहात. मला असं वाटलं होतं की हे गावकऱ्यांचे निर्णय जे आहेत ते एकटीला मला घ्यावे लागणार आहेत, पण खरंच ना तुम्हाला मी फक्त म्हटलं आणि तुम्ही माझ्या पाठीशी अचानकपणे का होईना तयार झालात, हेच माझ्यासाठी खूप जास्त आहे असं देखील आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की कृष्णा ही खूप जास्त हवालदिल झालेली असते, कारण गावकऱ्यांचं दुःख आणि या सगळ्या गोष्टींना तिला सहन होत नसतात. त्यामुळे ती विचार करत असते की काही झालं ना तरीसुद्धा गावकऱ्यांना होणारा त्रास आणि या सगळ्या गोष्टीला तोडगा तर काढायलाच हवा. त्यामुळे आता दुष्यंत आधी MSCB ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करतो आणि त्याच वेळेला तो विचारतो सुद्धा की
काय असं सगळं झालंय, गावकऱ्यांचं हे सगळं नुकसान का केले. पण MSCB ऑफिसमध्ये फोन केल्यानंतर दुष्यंतला चांगला जो काही अनुभव आहे तो मिळत नाही आणि त्यामुळेच ना आता खूप जास्त नुकसान जे आहे ते खरं तर दुष्यंतचं झालेलं असतं. दुष्यंत म्हणतो की मला पर्सनली तिथे जावं लागेल आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या शोधून काढाव्याच लागणार आहे. म्हणूनच दुष्यंत आणि त्याचसोबत कृष्णा हे दोघंही जण MSCB ऑफिसमध्ये जातात आणि गावामध्ये लाईट काढल्याचा चर्चा करू लागतात आणि गावामध्ये विचारतात सुद्धा की ह्या सगळ्या लाईट्स का बंद केल्या आहेत. त्यावर गावामध्ये सांगण्यात येतं की आम्हाला वरून ऑर्डर आल्या आहेत आणि त्यामुळेच आम्ही हे सगळं काही केलं आहे. पण या सगळ्या प्रकरणात आता दुष्यंत त्यांच्यावर भडकतो आणि मी बाळजाबाई म्हणजेच आपल्या गावच्या सरपंच यांचा मी मुलगा आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला त्या हक्कानं त्या अधिकारानं सांगतोय, पहिल्यांदा गावकऱ्यांचे होणारे हाल थांबवा. तुम्हाला जे काही लागणार आहे, तुम्हाला जो काही त्रास होणार आहे त्याबद्दल मला बोला. तुम्हाला वाटेल तितके पैसे द्यायला तयार आहे मी, पण गावकऱ्यांच्या जीवाशी खेळू नका. त्यांचा आज राहायची सुद्धा त्यांच्याकडे सोय नाही आहे. अक्षरशः गावकरी गाव सोडून निघून जात आहेत. त्यामुळे लवकरात लवकर लाईट्स वगैरे चालू करा आणि पाणीपुरवठ्याचं काय आहे ते मी बघतो, पण तुम्ही आताच्या आता हे सगळं काही सुरू करा असं देखील आता दुष्यंत बोलू लागतो. दुष्यंतने आवाज उठवलेला असतो म्हणूनच आता MSCB ऑफिसमधील कर्मचारी आता लगेचच लाईट्स ऑन करतात. त्यामुळे गावात सगळीकडे लाईट्स येतात. त्यामुळे आता फक्त उदो होत असतो तो म्हणजे कृष्णाच्या नावाचा. कारण कृष्णाने स्वतः धाडस करून दुष्यंतच्या मदतीने हे सगळं काही केलेलं होतं. त्यानंतर आता कृष्णा घरी येते. कृष्णा घरी आल्यानंतर बाळजाला ती चोखपणे उत्तर देते. बाळजाला आता ती म्हणत असते की तुम्हाला फक्त गावकऱ्यांचं नुकसान करता येतं. या गावकऱ्यांच्या जीवावर आज एवढे वर्ष झाले सरपंच म्हणून निवडून येत आहे, पण त्यांच्या मनात जी भीती निर्माण केली ना ते तुम्हीच केली आहे. पण या गावकऱ्यांच्या मनात जी तुमच्याबद्दलची भीती आहे ना ती अशी चुटकी सरशी मी काढणार आहे. फक्त वेट अँड वॉच, बघा तुमचा कसा पिक्चर लावते तो. असंही आता कृष्णा ही बाळजाला बोलत असते. बाळजा थोडी बिथरलेली असते, पण कृष्णा आता बाळजाला म्हणत असते की तुम्हासनी माहिती आहे का, खरं तर ह्या गावामध्ये आता लाईट सुरू झाले आहेत ना त्याला सर्वस्वी जबाबदार ना तुमचा मुलगा आहे. म्हणजे तुमचा मुलगा स्वतःच त्या ऑफिसमध्ये गेला होता आणि त्याच्या आवाजाने त्यांनी सांगितलेल्या गोष्टींमुळे आज गावामध्ये लाईट्स आहेत. तुम्ही लाईट्स बंद करायचं काम केलं, तुम्ही घाणेरडं काम केलं आणि तुमच्या मुलानं पुण्याचं काम केलेलं आहे. आज कितीतरी गावकरी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांनासुद्धा पटलेलं आहे की आज आमच्यामुळे गावामध्ये लाईट्स आलेत. आता अशीच हळूहळू गावकऱ्यांच्या मनामध्ये मी जागा निर्माण करणार आणि तुम्हाला तुमची जी काही भीती आहे गावकऱ्यांच्या मनामध्ये ती अशी आम्ही काढून टाकणार. बघत राहा मी काय काय करते ते, असं देखील कृष्णा आता बाळजाला सांगू लागते. बाळजा आता हे सगळं ऐकून खूप जास्त घाबरते. तिला काही बोलता येत नसतं. ती आता गुपचूपपणे सगळ्या गोष्टी कृष्णाच्या ऐकत राहते. पण आता बाळजानं आता ठरवलेलं असतं की कृष्णापुढे आपलं काही चालणार नाही. कारण तिला असं वाटत होतं की गावकऱ्यांचं आपण पाणी लाईट्स बंद करू तर गावकरी एक एक करून घर सोडून जातील. पण दुसऱ्या दिवशी कृष्णानं जी काही बाजी मारलेली असते आणि गावकऱ्यांना लाईट्स ऑन करून दिलेल्या असतात त्यामुळे आता बाळजाची हार झालेली असते. त्याचबरोबर आता कृष्णा बाळजाला हेही म्हणते की तुझं इंडिकेटर लवकरच वाजणार आहे. म्हणजेच काय तर तुझा भूतकाळ जो काही काळ पडून आलाय ना तो आता असा समोर येणार आहे ना ज्याच्यामुळे मीही खूप जास्त खुश आहे. नाही ना तुझी वाट लागली तर बघ कसली मजा येणार आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. इकडे आता बाळजाला कृष्णा तोडीस तोड उत्तर देत असते. त्यामुळे आता बाळजाचं तोंड बंद झालेलं असतं. तिला काही शब्द उरलेले नसतात बोलण्यासाठी. बाळजा शांत असते. मात्र कृष्णाने आता गावकऱ्यांवर खूप मोठे असे उपकार केलेले असतात आणि त्यामध्ये दुष्यंतचाही वाटा असतो. त्यामुळे आता बाळजाचं मात्र तोंड बंद झालेलं असतं. दुसरीकडे अचानकपणे आता जयकांत आणि त्याचसोबत पूजा हे लग्न करून आलेले असतात आणि जयकांत पूजा जेव्हा लग्न करून येतात तेव्हा पहिल्यांदा बाळजाचे आशीर्वाद घेत असतात. पण दुसरीकडे मैनावती खूप जास्त चिडलेली असते आणि मैनावती या सगळ्याचा रागराग करू लागते. मैनावती म्हणत असते की काय चाललंय काय हे, म्हणजे तुला मी म्हटलं होतं की ही मुलगी मी सून म्हणून ॲक्सेप्ट करणार नाही आणि तरीसुद्धा या मुलीसोबत तू लग्न करून आलाय. मैनावती जाम चिडलेली असते आणि मैनावती जोरातच जयकांतच्या कानाखाली वाजवू लागते आणि त्यासोबत पूजालाही घालून पाडून बोलत
बोलत असते. पण आता पूजा ही एका वेगळ्याच माझात असते, कारण तिचं जयकांतसोबत लग्न झालेलं असतं आणि आता रांगणे पाटलांची ती धाकटी सूनबाई म्हणून या घरामध्ये आलेली असते. तर दुष्यंत म्हणत असतो की हिच्याकडनं अजून दुसरी काय अपेक्षा करायची, हा दगड नाही आवडला तर दुसऱ्या दगडावर पाय ठेवायचा, हिची सवय मला पूर्वीपासून माहिती आहे, त्यामुळे मला विशेष असं काही वाटलेलं नाही आहे. फक्त जयकांत, तू लग्न करताना 10 वेळा विचार करायला पाहिजे होता की कोणत्या मुलीसोबत तू लग्न करतोय, कारण 10 ठिकाणी तोंड मारून आलेल्या मुलीसोबत लग्न करून काहीच उपयोग नसतो आणि तू तेच केलं आहे. मात्र आता जयकांतच्या बद्दल हे सगळं काही दुष्यंत बोलत असतो, त्यामुळे जयकांतला राग येतो आणि माझ्या बायकोबद्दल बोलताना 10 वेळा विचार करून बोलायचा. आता ती माझी बायको आहे, त्यामुळे तिच्याबद्दल एकही अपशब्द मी ऐकून घेणार नाही, असं देखील जयकांत आता बोलत असतो. दुष्यंत ह्याला तर आता हसूच येत असतं, कारण त्याला कळत असतं की ह्या पूजाला या घरात फक्त लग्न करून यायचं होतं, या संपत्तीवर तिचा डोळा आहे आणि त्याचसाठी ती इथे आली आहे. आणि त्याच वेळेला बायजा मात्र हरून गेलेली असते. बायजाच्या आता लक्षात आलेलं असतं की संपलं, आपलं जे काही विश्व होतं ते आता ह्या दोन्ही सूनबाईंनी संपवायचं ठरवलं आहे. या दोन्ही बहिणी या घराला लागलेल्या एकदमच म्हणतात ना अवदसा आहेत, अवदसा असा विचार ना बायजाच्या मनामध्ये येत असतो. त्यानंतर बायजाच्या रूममध्ये स्वतःहूनच पूजा जाते आणि पूजा आता म्हणत असते की तुम्हाला मला माहिती आहे की मी या घरामध्ये आलेली आवडली नाही आहे, पण काळजी करू नका, आता तुमची सूनबाई म्हणून या घरामध्ये आलेली आहे आणि तुमची जी जागा आहे ना ती थोड्याच दिवसात माझी होणार आहे. म्हणजे तुमचं हे वर्चस्व आहे ते मी प्रस्थापित करणार आहे आणि त्यासाठी तर मी जयकांतसोबत लग्न केले आणि तुमचा बदला तर मी घेणारच, काही झालं ना तरीसुद्धा, कारण तुम्ही मला खूप जास्त फसवलं आहे. मी तुमच्यावर विश्वास ठेवून या घरात आले होते, पण तुम्ही माझा खूप मोठा फायदा घेतलात आणि स्वतःच्या फायद्यासाठी मला फक्त वापरून घेतलं. पण आता नाही, आता मी तुम्हाला माणूस म्हणून ओळखला आहे, म्हणूनच तुम्हाला आता मी बघा कसा लटकवू देते, कारण तुमची जी काही पडती बाजू आहे, तुमचे जे काही गेम्स आहेत ते मला माहिती आहेत आणि उलट तुमचे जे काही गेम्स प्लॅन असतात ते तुम्ही माझ्या नवऱ्यासोबतच शेअर करता, म्हणजे जयकांतसोबत. मग आता तुमचे सगळे डाव कसे उधळून लावते ना ते फक्त बघतच बसा, असं देखील पूजा आता बायजाला धमकी देतच बोलत असते. त्यामुळे बायजाची आता बोलती बंद झालेली असते. नेमका आता भूतकाळ जो बायजाचा आहे तो काय बनून कसा बायजाच्या आयुष्यात येणार आहे आणि त्यामुळे बायजाचं आयुष्य कसं 360 डिग्रीमध्ये फिरणार आहे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकही करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.